श्री स्वामी समर्थ. तर बघा, सणांचा राजा असलेला जो काही श्रावण महिना आहे, आता ह्या श्रावण महिन्यामध्ये अगदी घरोघरी प्रत्येक घरामध्ये शिवलेलं अमृत या ग्रंथाचं पारायण केलं जातं. तर आता हे पारायण, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे पारायण का बरं करावे, याचे पारायण करण्याचे फायदे काय आहेत. तर बघा, तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं गंडांतर असू द्या किंवा काही नकारात्मक ऊर्जा असेल की ती तुमच्यामध्ये आहे असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं, किंवा आपल्या वास्तूमध्ये काही दोष असेल किंवा प्रदीर्घ काळापासून एखादा आजारपण म्हणजे चालत आलेलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला शिवलेलं अमृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. किंवा त्याच्यामधला जो काही 11वा अध्याय आहे, रुद्र अध्याय म्हणतो आपण त्याला, तर तो अध्याय, त्या अध्यायाच्या पठनाने अगदी 101% आपल्याला खूप चांगला म्हणजे परिणाम याचा दिसून येतो. आणि त्याच्यानंतर बघा की तुमची कोणतीही मनोवांछिक इच्छा असू द्या किंवा मग काही संकट असेल की आता त्याच्यातून आपल्याला मार्गच सापडत नाहीये, तर अशा गोष्टींच्या निवारणासाठी सुद्धा शिवलेलं अमृत या ग्रंथाचं पारायण हे केलं जातं. आणि बघा की आपल्याला माहितीच आहे की भगवान शंकर हे अगदी भोळे देव आहेत, अगदी भोळे देव. ते आपल्या छोट्याशा सेवेने सुद्धा प्रसन्न होतात. तर त्याच्यामुळे ह्या ग्रंथाचं पारायण करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता हे पारायण कसं करायचं आहे, याचे नियम काय आहे, याचे नियम, अटी, उद्यापन कसं करायचं, पूजा मांडणी कशी करायची, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती बघण्यासाठी खाली जी काही व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.